शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 2 मे 2026. तर आज आपल्या नर्सरीला आणि बागेला भेट देण्यासाठी अहिल्यानगरवरून काही ते शेतकरी आलेत. प्रथम आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यानंतर त्यांना काय काय गोष्टी बघायला मिळाल्या ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. प्रथम तुमचं ओळख सांगा. माझं नाव बाळासाहेब अर्जुन दळवी, राहणार श्रीगोंदा तालुका, श्रीगोंदा जिल्हा, अहमदनगर. राजेंद्र अर्जुन दळवी, राहणार कोळवा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. सर तुमचं नाव. कैलास सोपानी थापे, राहणार कोळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. दादा तुझं नाव. शुभम कैलासी तापे, राहणार कोळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. बरं, आता आपलं काही दिवसापूर्वी मोबाईलवर आपलं मला वाटतं तुमच्या दोघांपैकी कोणातरी बोलणं झालं. त्यानंतर तुम्हाला काय मी काय म्हटलं होतं की बाबा प्रत्यक्षात प्रत्यक्षात तुम्ही या. कारण आपण काय म्हणलं की बाबा तुम्ही जे बाहेरून आणता हे का स्वतः बनवता. हा म्हणजे ते स्वतःची problem. बाग आहे का हा, सगळं स्वतःची काय काय बाग नुसतं मग clear फोनवर केलं करताय ते क्लिअर करायचं होतं. क्लिअर आणि केलं त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं तुम्ही या आधी स्वतः या बघा. पहा मग नंतर आपण चर्चा बरं, करायचं. आज ज्यावेळेस आपण सुरुवातीला आलो आपण कुठे गेलो. आपण ज्यावेळेस आपण इथं आलो हा. त्यांनी प्रथम तुम्ही आम्हाला तुमची बाग दाखवली. हा बागेत म्हणजे तुम्ही 12 बाय 6ची लागवड दाखवली, हा. 14 बाय 7ची लागवड हा. दाखवली आणि त्याच्यात तुम्ही काय करा, हा. आम्हाला काय अडचणी आल्या तुम्ही काय करा ह्याच्याविषयी तुम्ही आम्हाला सजेशन केलं. हा. आणि तुमची बाग पाहून आम्हाला खूपच आम्ही प्रभावित झालो बरं. आणि आमची इच्छा झाली की आपण सुद्धा ह्या पाहायला आलोय, करायचंय म्हणून पाहायला आलो. हा. तर आता खरंच करायची इच्छा आहे आणि करणारच आहोत. बरं. आणि तुमच्याकडून आम्ही ही झाडं बुकिंग करून घेऊन जाणार आहोत. बर, मगाशी तुमचं आपली ज्यावेळेस चर्चा झाली ती आलेल्या आपण ज्यावेळेस अगोदर बसून चर्चा झाली त्यावेळेस तुम्ही म्हणता आपल्या लागवड अंतर काय करायचं आहे. हा बरोबर आहे. कारण आम्हाला ते शंका आहे बुवा, जेवढे घनपट दाट वगैरे लावायचे का कमी ह्याच्यात भागात ज्यादा झाडं बसवायची बर उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून बर किंवा हवा वगैरे बाकीच्या त्यासाठी आम्ही ते सल्ला घेतला की आता आमच्याकडे प्रत्यक्षाचा काय अनुभव नाही ना, हा हा त्यामुळे तुम्हाला जर ऍक्च्युली साईज काय धरली पाहिजे. बर, म्हणजे फक्त विचारण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्हाला अगोदर आपण फिरलं हा. आपण ते 15 बाय 15 किंवा हा. 30 बाय 30 ची पण मोठी बाग होती त्यामध्ये आम्ही पाहिलं. नंतर फिलिंग केली हो. किंवा 7-14ची 5-12ची ज्या प्लॉट मध्ये आपण हवे ते पण आता 5 बाय 12चा प्लॉट आहे. हो, म्हणजे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं बाबा अडचणी काय येते. अडचणी बरोबर काय नाही, आहेत? actually बरोबर. तुम्ही problem आलेल्या काय की काय म्हणतो आम्हाला 8 बाय 12 लागवड करायची. हा. मी काय म्हटलं 12च्या ऐवजी तुम्ही 14 करा. 14 करा. आता कोणता दुकानदार किंवा नर्सरीवाला म्हणणार नाही की बाबा तुम्ही अंतर वाढवा आणि रोप आमच्याने कमी कमी घेऊन जावा. जाता पण ज्या गोष्टी ज्यांना आम्हाला अडचणी येतात आल्या हा. त्या त्या तुम्हाला येऊ नये. येऊ नये म्हणून तुम्ही आम्हाला उलट योग्य सजेशन केलं की आमच्या काय ज्या 12 फुटे झाल्या तुम्ही त्या 12 फुटाच्या न करता 14 फुटाच्या करा. हा. आणि अंतर ती ऐवजी तुम्ही 6 ऐवजी 7 ठेवा, 5 ठेवा, 6 ठेवा, 7 ठेवा. हा. जेणेकरून तुमची फळांची हे झाडांची संख्या वाढेल हम्म. आणि फळाची धारणा होईल. आणि जर कधी वादळ वगैरे जर आलं तर त्याची फळधारणा गळणार नाही. हा, म्हणजे वादळानंतर काय होते ते तुम्ही आता बघितलं प्रॅक्टिकली प्रॅक्टिस पाहिलं. पाहिलं. म्हणजे बाबजी मोठी मोठी लांब लांब लागवड झाड आहे हा. तिथं आता बरेच नुकसान झालं हो, किंवा जी थोडी दाट आहेत त्या थोडस कमी नुकसान झालं. कमी झालं. सर तुम्ही काय सांगाल. तुम्ही पण आता काय काय बऱ्याच शंका विचारत होता. शंका नाही मला याच्यात. मला हे तुमचं म्हणजे बाग वगैरे सगळं आवडलेलं आहे. माझे बी म्हणजे मनात येतं आहे की आपण हे झाडं लावली पाहिजे, बरं. आपण अशी बाग लावली पाहिजे. आम्ही कांदा करून दमलेलो आहेत आता. हा, मगाशी येताना चर्चा झाली आपली कांदा करून. कांदा पण तुम्ही करून आंबा जरी लावला तर त्यात कांदा लावू शकता. जर वाटलं आम्हाला आंबा काय वर्ष आंतरपीक तुम्ही वर्ष आंब्यात दोन वर्ष करू घेऊ शकता. हो नाही 2-2, 4-4, 5-5 वर्ष पण घेऊ शकता, काय अडचण नाही. मधल्या पट्ट्यात तुम्ही घेऊ शकता. तुझं काय म्हणणं आहे. पहिल्यांदा इथे आल्यानंतर तर आम्ही आमच्या साईडला अशी बाग पाहिली नव्हती. हा इथे आल्यानंतर आम्हाला अशी बाग पाहायला भेटली, विविध प्रकारचे वेगवेगळ्या जातीची झाडं आम्हाला पाहायला भेटले. आणि आमच्या ज्या शंका होत्या किंवा काय होत्या त्याला आम्हाला उत्तर भेटलं की आम्ही काही नवीन गोष्टी केल्या पाहिजेत, काय सुधारणा केल्या पाहिजेत, त्या गोष्टी आम्हाला समजल्या. म्हणजे तुम्ही ज्या काही शंका विचारल्या त्याचं तुम्हाला योग्य निरासन झालं का. झालं. माहिती व्यवस्थित मिळाली. हो, माहिती व्यवस्थित मिळाली, निरासन होतं. आणि उलट तुमच्यामुळं अजून आम्ही प्रोत्साहित झालो की आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. केलेच पाहिजेत. कारण की बऱ्याच आता आपण आलोय आता तुम्ही जवळ कमी 250-300 किलोमीटर किती अंतर आहे श्रीगोंदा. 250 किलोमीटर. 250 किलोमीटर. मग 250 किलोमीटर एवढे लांबून आले आणि आपला गुज आलो असं काय वाटतंय का तुम्हाला. नाही, नाही. आम्हाला त्याचं काहीच नाही, आमच्याकडे अशा बागाच बघायला पैसेच नव्हता पण त्यासाठी आमचं- आम्ही चर्चा केली. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या मग तुमच्या इकडे आहे म्हणून तर आम्ही पाहायला आलो ना की बरोबर. आपल्याला जे करायचंय ते उद्या भविष्यात आपण बी कुणाच तरी पाहूनच पाहूनच केलं केलं पाहिजे, पाहिजे. कुणाचं तरी मार्गदर्शन घेऊन केलं पाहिजे.
आणि तुम्ही ह्याच्यात आहात म्हणून तुमचं मार्गदर्शनासाठी आम्ही इथं आलो. 100% तर आपण नेहमी शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही कुठेही रोपं घ्या, तुम्ही तिथं प्रत्यक्षात जावा, बरोबर. तिथं जावा, तुम्ही एकदा बघा, तिथले जो बाग बघा, सगळे व्यवस्थापन बघा. मी आता बऱ्याच गोष्टी आपली फक्त चर्चा झाली, पण तुमच्या डोळ्याने पण बऱ्याच गोष्टी शिकल्या असतात तुम्ही. बाबा बेड करणे असेल, मग आपला खुरपणीचा विषय होता गवताचा, हा पण ती गवत आपल्याला काहीच करत नाही सध्या. नाही उगाच विनाकारण खुरपण करून बाग स्वच्छ ठेवण्याचा अर्थ नाही. नाही. तर तुम्ही एवढं लांबून इथं आमचा विश्वास दाखवून आला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद मानतो. आणि तुम्ही जे काय तर पुढे जाऊन लागवडी कराल त्यासाठी आमच्या तुम्हाला सदिच्छा राहतील आणि तुम्हाला संपूर्ण गायडन्स आमच्या सह्याग्रो सर्व्हिसेसकडून तुम्हाला मिळेल याची हमी देतो. धन्यवाद.